मध्यंतरी सामाजिक माध्यमांवरती अमरावती जिल्ह्यातील बाबुळखेडा येथील सरपंचावरती अविश्वास ठराव झाला आणि त्या संदर्भाने जी काही व्हिडिओ व्हायरल झाली त्या बाबतीत मला अनेक लोकांनी काही विचारणा केली आणि त्या संदर्भाने म्हणून मला काही खुलासा करावासा वाटला। खरं सांगायचं म्हणजे बाबुळखेडा ग्रामपंचायती सरपंच हे अत्यंत प्रामाणिक आहे। त्यांनी कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचारी प्रवृत्तीला पाठिंबा दिला नाही, त्यामुळे त्यांच्यावरती ही पाडी आलेली आहे। रोजगार सेवकाचा प्रश्न जो आहे तो महत्प्रयासाने त्या अविश्वास ठरावामध्ये नोंदवला गेलेला आहे। रोजगार सेवकाने खोटी मस्टर काढली, भ्रष्टाचार केला आणि तो त्याच्या संदर्भामध्ये गटविकास अधिकारी वरुड आणि गटविकास अधिकारी चांदूर बाजार यांच्या अध्यक्षतेखाली जी काही चौकशी समिती झाली, CEO अमरावती यांनी केलेल्या रेफरन्सनुसार त्याच्यामध्ये स्पष्टरित्या रोजगार सेवक हा दोषी आढळल्याचा उल्लेख आहे। आता असे असताना त्याच्यावरती काय कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाचे 2 शासन निर्णय आहेत। एक आहे 2011चा, ज्याच्यामध्ये ग्रामसभेला रोजगार सेवकाच्या दोषी असल्यानंतरच्या तथ्यात्मक बाबीवरती निर्णय घेण्याचा अधिकार आहे। निर्णय म्हणजे त्याला निष्कासित करण्याचा काय अधिकार आहे तो ग्रामसभेला दिला आहे। आणि 2014च्या शासन निर्णयामध्ये कलम क्रमांक 7 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की असा कुठलाही जर भ्रष्ट रीतीनं रोजगार सेवक जर असेल आणि तो जर चौकशीमध्ये दोषी आढळला असेल, म्हणजे तथ्य त्याच्यामध्ये असेल, तर त्याच्यावरती ग्रामसभेमध्ये त्याला निष्कासनाची किंवा पदावरून दूर करण्याची प्रक्रिया राबवण्यात यावी, तो अधिकार ग्रामसभेला दिला। आता बाबुळखेड्याच्या ग्रामसभेत काय झालं की मुळात या दोन्ही कायद्याच्या म्हणजे GRच्या ग्राम रोजगार सेवकाच्या संदर्भाने असलेल्या निष्कासनाच्या तरतुदीचा पूर्णपणे भंग झाला आणि त्याला म्हणजे भ्रष्ट असलेल्या रोजगार सेवकाला किंवा दोषी असलेल्या रोजगार सेवकाला पुनर्श त्याच पदावर रुजू करून घ्यावे अशा प्रकारचा ठराव झाला। मुळात कायद्यामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही की दोषी असलेल्या व्यक्तीला परत पाठीशी घेता येईल। ग्रामसभेला अशा प्रकारचा अधिकार नाही आहे। ग्रामसभा ही स्वयंभू आहे, परंतु ग्रामसभा ही दोषी असलेल्या व्यक्तीला पाठीशी घालू शकत नाही। दोषी असलेल्या व्यक्तीला निष्कासित करण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे। म्हणून मग काय झालं आहे की तेथील सरपंच आणि सचिवांनी या प्रकरणात काय केलं पाहिजे याबाबतचं मार्गदर्शन वरिष्ठ प्राधिकरणाला म्हणजे CEOला गटविकास अधिकाऱ्यांना मागितलं, ते अजूनपर्यंत प्राप्त झालं नाही। CEO यांचं 19 डिसेंबरला एक पत्र आलेलं आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की रोजगार सेवकाची जी स्थिती आहे ती पूर्ववत कायम ठेवण्यात आलेली आहे। पूर्ववत म्हणजे त्यांचं निलंबन पूर्ववत ठेवलेलं झालेलं आहे आणि त्याला रुजू करून घेण्याबाबतचा कुठल्याही शासन स्तरावरती अजूनपर्यंत मार्गदर्शन प्राप्त झालं नाही असा स्पष्ट उल्लेख आहे। आता एवढी सगळी वस्तुस्थिती आहे आणि या वस्तुस्थितीमध्ये सरपंचाची भूमिका ही कायदेसंमत आहे, विधिसंमत आहे। त्यांनी कायदा नियम हे कुठेही पायदळी तोडवले नाही, मात्र गटबाजीचं राजकारण करून सरपंचांच्या विरोधात हाच मुद्दा उपस्थित करून त्यांना पदावरून निष्कासित करण्यासाठी म्हणून अविश्वासाचा ठराव घेतला। आता खरी परिस्थिती ही आहे की झालेल्या अविश्वासाच्या ठरावाच्या विरुद्ध सगळ्या ग्रामसभेच्या सर्व लोकांनी ग्रामसभेची शक्ती दाखवून प्रामाणिक आणि निर्भीडपणाने भ्रष्टाचारी प्रवृत्तीला कुठल्याही प्रकारचं खतपाणी न घालणाऱ्या सरपंचांना पुनश्च त्या पदावरती आरूढ करणे गरजेचं आहे। कारण गावागावातील प्रामाणिकपणानं काम करणारी जर लोक पुढे आली नाही किंवा त्यांना बाहेर काढण्यासाठी जर भ्रष्टाचारी लोक एकत्रित आली किंवा ती लिंक अपहार करणारी लिंक जर अशा प्रकारे संघटित झाली तर मात्र गावाच्या विकासाचे प्रश्न हे पुन्हा प्रश्नच राहतील, त्याची उत्तरं आपल्याला कधी सापडणार नाही। म्हणून या प्रकरणामध्ये सुद्धा ग्रामवासियांनी सरपंचाच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे।